षटकांची मॅच आहे. अतिशय चांगला फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये चाललेली स्पर्धा या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करतोय. बरोबर या ठिकाणी घड्याळामध्ये 11 वाजून 49 मिनिटं होत आहेत आणि पहिला चेंडू पडतोय. गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 38 ची पाबंदी असणारं पहिलं षटक. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळलाय. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी खेळलाय. फिल्डर दूरवरनं जातोय. चेंडूला अडवून पकड करून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. वन बाउंसचा इशारा. आहे का अशी अपील निश्चितच फलंदाजांकडनं केली जाते. मात्र चांगल्या पद्धतीने इथं फटका आलाय. 2 धावा जोडल्यात. 2 धावांच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. उंचपुरा गोलंदाज अमोलच्या खांद्यावरती जबाबदारी. नेक्स्ट बॉल. यावेळेस सुद्धा जबरदस्त चेंडू आतमध्ये आला. हलक्या हातानं प्लेस केलं. फिल्डर तिथं चूक करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. तिथं जाऊन पकडून फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान येत आहे. चेंडू चांगला होता. हलक्या हातानं फ्लिक केलं त्या ठिकाणी. मात्र फिल्डिंग खराब आणि या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाज अमोलच्या खांद्यावरती जिम्मेदारी. हा चेंडू चुकीच्या पद्धतीनं कदाचित हातामधनं चेंडू स्किड झाला. लेग स्टंपच्या बाहेरून वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत इथं स्कोर कार्डला करतायत. धावफलक पुढे सरकेल ते 5 वरती. हा पुढचा चेंडू इथं मात्र लेग स्टंपच्या बाहेर. फटका चांगला खेळलाय. लॉंग लेगची दिशा निवडली आणि ठोकलाय. हा दर्जेदार चौकार. अनिकेतच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा. एकंदरीत आपण पाहताय धावफलक 5 होतं आणि त्यानंतर 4 धावा ऍड केल्या जातील. एकंदरीत आपण पाहाल तर 9 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात आकर्षक करतायत. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना अनिकेत आणि दर्शन हे 2 फलंदाज मैदानावरती आले. सुरुवात दमदार दिली आहे. एकंदरीत पाहिलं तर 9 धावा अगदी सुरुवातीलाच वसूल करत असताना स्ट्राईक वरती अनिकेतला आपण पाहताय. अमोलचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट वरती फिल्डर जाळ्यात अडकवलंय. बिग फिश इन द ट्रॅप. मोठा मासा गाळाला लागलाय. अनिकेतचा खेळ इथं संपला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथं चालू आहे. पहिला फलंदाज माघारी परतत असताना सुरुवातीला धावा मोठ्या येत होत्या. वेगानं धावफलक पुढे चाललं होतं. थांबवणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला विकेट टिपली आहे. गोलंदाज अमोलला मिळालेलं सुयश. पहिला फलंदाज बाद झालाय. अनिकेत 8 धावांचं योगदान दिलं आणि मैदान सोडतोय. नवीन फलंदाज केतन येतोय. दर्शनला साथ देताना पाहायला मिळेल. दोघांच्या वरती इथून जबाबदारी. 5 षटकांची मॅच आहे. चला वेळेची काळजी घ्या. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी इथं दिला जाईल. वेळेत षटकं टाकणं गरजेचं. पहिली विकेट आली आहे. केतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये सुंदर कामगिरी राहिली आहे. षटक क्रमांक पहिलं. अमोल साईड चेंज करत असताना राऊंड द विकेटने येतोय. उजव्या हाताचा गोलंदाज 5-7 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर फिरकीचं आक्रमण करतोय. इथं फटका चांगला खेळलाय. बॅकफुटवरती जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेषा गाठलीये चेंडूनं. सरळ सीमारेषेच्या बाहेर जात असताना चेंडू पार. चौकार. केतन मैदानावरती आला आणि लगेचच इथं चौकार ठोकलाय. 4 धावांच्या मदतीने इथं स्वतःचं खातं खोललंय. संघासाठी धावफलक पुढे सरकवत असताना
राईट आर्म राऊंड द विकेटनं अमोल येतोय पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला पूल केलाय, पॉवरफुल फटका, दर्जेदार प्रहार, चौकारानंतरचा वार, षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपलेला आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती तब्बल पाहायला मिळत आहेत 19 धावा. वेळेची काळजी घेणं फार गरजेचं आहे. केतनसाठी बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर झालंय. जर सलगचे 3 षटकार ठोकले तर मयुरेश शिंदे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. चला वेळेची काळजी घ्या. बरोबर 11:49 आपण पहिला चेंडू टाकला होता. वेळेची काळजी घेत चला. बरोबर 11:54 पहिलं षटक संपतंय. 5 मिनिटांमध्ये पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. पुढच्या 3 षटकांसाठी सुद्धा तुम्हाला निश्चितच वेळेचं बंधन असणार आहे. एक षटक संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 19 धावा. बॅटिंग करत असताना दर्शन आणि केतन ही जोडी मैदानावरती खेळतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावर पाहायला मिळेल. सलामीचा फलंदाज अनिकेत जो आला होता 8 धावांचं योगदान देऊन त्याला मैदान सोडावं लागलं. त्याच्या जागेवरती केतन मैदानावरती आला. त्याच्या बॅटमधनं मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार एक षटकार त्यानं ठोकला. 2 षटकांच्या अंती धावफल 1 षटकाच्या अंती धावफलकावरती तब्बल 19 धावा. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज अभिनव. अभिनवचा पहिलाच बॉल फुल टच आणि मोठा वार या चेंडूवरती. फटका जबरदस्त आहे. 6 धावांसाठी षटकार. तब्बल 25 धावा धावफलकावरती. गोलंदाज अभिनव पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार येतोय. 6 धावांची मदत इथं धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड वेगानं फ्लाय झालं 25 या आकड्यावरती. इथं हा चांगला चेंडू अतिशय दर्जेदार टप्पा खाल्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. बॅट आणि चेंडूचं कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं पाहायला मिळाला. फिरकीचं आक्रमण तुम्हाला या मॅच मध्ये भरपूर चांगलं पाहायला मिळतं. सुरुवातीला आपण पाहिलं तर अमोलच्या पहिल्या षटकावरती आक्रमण जरूर झालं, मात्र त्याचे चेंडू सुद्धा तुम्ही पाहिले असतील तर वळण चांगले घेत होते, मात्र टप्पा चुकीचा पाहायला मिळाला. इथं अभिनव मैदानावरती आलाय. पहिल्या चेंडूवरती फुलटो झाला, तिथं षटकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक त्याने केलंय. एक निर्धाव एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक केतनच्या हातामध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडवरती तयार होतोय. चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी करत असताना सुरुवातीलाच पाहायला मिळाला. मैदानावरती आल्या आल्या एक चौकार एक षटकार आणि खऱ्या अर्थानं आपण आलो याची जाणीव आठवण करून दिली. इथं पुन्हा एकदा तयार होतोय स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन केतन. अभिनवचा हा पुढचा चेंडू उजव्या हातानं डाव्या बाजूनं. इथं फुलटो चेंडू होता. फटका चांगला खेळलाय. लेग स्टंप दाखवला होता, मात्र निश्चितच ही रणनीती होती. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याआड चौकार. धन्यवाद. फर्स्ट एडचं किट मैदानात पाठवायचं आहे.
30 धावा धावफलकावरती. सुंदर बॅटिंग. इथं सुद्धा पुन्हा एकदा शपल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शरीरावरती आदळत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथं मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय अभिनव. वैयक्तिक खात्यातलं हे षटक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन कॉलिंग. 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती दमदार सुरुवात. तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16.00 ची सरासरी. वेल प्लेड. बत्तीस धावा 2 षटकांच्या अंती. 32 आफ्टर 2 ओव्हर 32 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात इथं 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना अतिशय सुंदर बॅटिंग केतनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. त्याला साथ देत असताना दर्शन मैदानावरती 7 धावांवरती खेळतोय. अनिकेत जो सलामीसाठी आला होता, निश्चितच सुरुवात त्यानं सुद्धा चांगली दिली. 8 धावांचं योगदान दिलं, मात्र त्याला मैदान सोडावं लागलं. तिसरं षटक रोहन येतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी रोहनच्या खांद्यावरती. दर्शन आणि केतन तिसऱ्या षटकाचा खेळ इथं चालू होतोय. रोहन गोलंदाजीसाठी येतोय. 16.00 ची सरासरी राखत असताना तब्बल 32 धावा 2 षटकांमध्ये जोडल्यात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट बॉल. लेफ्ट आर्म मारा. जबरदस्त चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. अगदी लेग स्टंप वरती पिच झाला. त्यानंतर आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार हा चेंडू. टप्पा खाल्ला, वळण घेत बाहेर निघाला. उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज आता पता नव्हता. इथं पुन्हा एकदा चांगला चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होत असताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं अतिशय वेगवान सुपर बॉलिंग. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना सुरुवातीचे 2 चेंडू डॉट येत आहेत. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी रोहनच्या खांद्यावरती. 2 डॉट. तिसरा बॉल. यावेळेस फटका चांगला खेळलाय, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. रणनीती होती आणि या रणनीतीमध्ये अडकवलंय. मोठा मासा गळाला लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन दर्शन बॅक टू द पॅव्हेलियन. दोन षटकं संपली त्यावेळेला 32 धावा होत्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना रोहननं संघासाठी एक चांगलं कमबॅक या ठिकाणी करून दिलंय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती डॉट, त्यानंतर विकेट अर्जित केली आहे. नवीन फलंदाज अमोल आलाय. यावेळेस फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडून फेक करेल. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 34-34. 2 षटकांमध्ये 32. त्यानंतर या षटकाचा आपण विचार केला तर 4 चेंडू रोहननं हाताळले, 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली आहे. काय टप्पा आहे, जबरदस्त टप्पा. बरोबर स्पॉट पकडून गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या काही इंच पुढे चेंडू ड्रॉप केला जातोय. त्यानंतर आपण पाहताय तर वळण घेऊन बाहेर निघतोय. इथं सुद्धा सुंदर चेंडू. गुडलँड स्पॉट वरती पिच केलं, बाहेर घेतलं. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. डॉट येतोय.
बॅट्समन रिव्ह्यू ओके चेक करायचंय. वाईट बॉल साठी बॅट्समन कडनं रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलेला आहे. या ठिकाणी आपण चेक करूयात. UTCची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट शैलेशजी भोईर आणि मनोजजी मडवी साहेबांचा हा संपूर्ण संच या ठिकाणी काम करतोय. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट अतिशय चांगल्या क्वालिटीचं लाईव्ह कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर क्वालिटी विथ क्लिअरिटी. व्हाईट बॉल चेक केला जातोय. निश्चितच पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी आव्हान दिलंय फलंदाजांनी. अंपायर डिसिजन इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चेक करतायत. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. पाहता पाहता रोहनचं तिसरं षटक संपलंय आणि धावफलकावरती आहेत 34 धावा. चेक करतायत. UTCच्या कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेकिंग चालू आहे. चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी पाहिला जातोय. चेंडूची इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 34 धावा. पवार ब्रदर्स मैदानावरती बॅटिंग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहताय तर 34 धावा. 2 षटकांमध्ये तब्बल 32 धावा होत्या. त्यानंतर तिसरं षटक आपण पाहताय गोलंदाजी करण्यासाठी रोहन आला. केवळ 2च धावा त्यानं खर्च केल्या. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर 34. चला स्पीडअप करा. चौथ्या षटकाला इथं सुरुवात होतीये. न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज केतन. अनऑर्थोडॉक्स स्टान्स पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या अगदी बाहेर. पहिलाच बॉल आशिषचा अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजानं निश्चितच शफल केलं. मात्र निश्चित कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता इथं टाकलाय चेंडू. डॉट येतोय ऑफस्टिकच्या बाहेर. अगदी 4थ्या-5व्या स्टंपवरती गोलंदाजी करत असताना पहिला डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट आशिष. इथं सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. स्लिंगी ऍक्शन. निश्चित आपण पाहताय तर फलंदाज अनऑर्थोडॉक्स स्टान्स मध्ये पाहायला मिळतोय केतन. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज आपण पाहाल तर अनऑर्थोडॉक्स ऍक्शन गोलंदाज आशिषच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने इथं बॅटल पाहायला मिळालं. स्लिंगी ऍक्शन. इथं साईड चेंज करतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटने येत असताना न्यू बॅटर अमोल स्ट्राईक एंड वरती. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. हा सुद्धा चेंडू समोर खेळलाय आणि काय दर्जेदार झेल इथं टिपलाय. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम कॅच. फलंदाज बाद होतोय. लागणारा अजून एक हादरा. बॅट्समन अमोल गॉन. धन्यवाद. बॅटिंग करण्यासाठी निश्चितच प्रथमेश येत आहेत.
भरपूर मोठा फॅन क्लब त्यांचा आहे. प्रथमेश फॅन्स क्लब यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक, शाहू मामांकडनं 555 रुपयाचं पारितोषिक, तथा आपण पाहत आहे चेतनजी भोईर यांच्याकडनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी चेतनजी भोईर यांच्याकडनं सुद्धा असणार आहे. प्रथमेश जाधव जे मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येत आहेत, खूप मोठा फॅन क्लब त्यांचा. जगन्नाथजी पागडे यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जगन्नाथजी पगडे यांच्याकडनं सुद्धा षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जगन्नाथजी पगडे ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सुंदर सुंदर ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झाल्यात. मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. क्रिकेटची ही दर्दी मंडळी आणि या सर्वांच्या साक्षीनं चाललेला हा सामना. फटका चांगला आहे, लॉंग ऑनला बीट केलं, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चार षटकं संपली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथं धावफलकावरती 41 धावा, 41 ऑन द बोर्ड. एक चेंडू शिल्लक, सॉरी, षटकातला एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 41 धावा. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं. आशिष गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती केतनला आपण पाहताय, चौकार ठोकलाय. आणि हा चेंडू सुंदर आहे, ऑफस्टिकला अगदी बाहेर सरकला होता आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना आशिषनं टिपलाय हा गडी. फलंदाज केतनची दांडी गुल. धन्यवाद, थँक्यू सो मच. 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पवार ब्रदर्स संघाची धावसंख्या 41, 41. 5व्या शेवटच्या अंतिम निर्णायक षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. नवीन गोलंदाजी मार्कवरती रोहन येतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं षटक. फर्स्ट बॉल. प्रथमेशसाठी पहिलाच बॉल प्रचंड वेगवान. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. फुलर लेंथ. टप्पा खाला, थोडासा बाहेर वळाला. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, ओरपी चेंडू. फटका चांगला आहे, फटक्यात वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. प्रथमेश जाधव फॉर्म मध्ये येत असताना षटकार ठोकलाय. हा चेंडू सुद्धा निश्चितच चांगल्या पद्धतीने इथे एक्झिक्यूट केलाय. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर वळाला. विकेट किपरच्या हातामध्ये स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश होतोय. एका बाजूने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये, दुसऱ्या बाजूने अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळतीये. पहिला डॉट, सिक्सर डॉट. षटकातला चौथा चेंडू. रोहन गोलंदाजी करतोय. अतिशय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. चेंडूला जर आपण पाहाल तर अतिशय नियंत्रितरित्या हाताळताना पाहायला मिळतोय. गती नियंत्रित पाहायला मिळते. टप्पा अचूक, भेदक मारा. चेंडूला वळण देत असताना
हा चेंडू पहा अप साइडला शपल झालाय. काय फटका खेळलाय, ताकदवर प्रहार. प्रथमेश जाधव ऑन फायर, षटकार. षटकार येतोय. बूम बूम प्रथमेश बॅटमधनं आलेला हा दुसरा मायटी हिट. तिसरा येईल का हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय फटकेबाजी करतोय. लागोपाठचा हा दुसरा वज्र प्रहार. बूम बूम प्रथमेश जाधव ऑन फायर, षटकार. थँक्यू सो मच. प्रचंड ताकद आणि ही ताकद कुठं वापरायची याचं निश्चितच उदाहरण ज्वलंत पेश केलंय. षटक संपलंय 5वं. 5 षटकांच्या अंतिम धावफलकावरती जोडल्यात तब्बल 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष इथं ठेवलंय बॅटिंग करत असताना टीम ओमसाई योगीराज या संघासमोर. 60 धावा बनवाव्या लागतील. शेवटच्या षटकावरती मोहर राहिली ती प्रथमेश जाधवची. काय बॅटिंग केली मैदानावरती. शेवटच्या षटकावरती हल्ला बोल करत असताना 3 षटकार ठोकले आणि मॅच मध्ये निश्चितच आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. 60 धावांचं कडवं आव्हान इथं ठेवलंय. बॅटिंग करत असताना ओमसाई योगीराज हा संघ इथं चेस करेल का, की पवार 11 पवार ब्रदर्स मैदानावरती डिपेंड करताना पाहायला मिळतील. जबरदस्त द्वंद्व पेश होतंय आणि या संपूर्ण द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूयात. या ऐकूयात मराठी हिंदीमध्ये निश्चितच ज्यांचं वर्चस्व राहिलंय व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट प्रथमेशजी ठाकूर सर आपल्याला जोडले जातील. या ऐकूयात. ओव्हर टू यू. धन्यवाद. तो चलिए दोस्तों फिर एक बार सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस शानदार प्रतियोगिता में। आप देख रहे हैं दोस्तों लुड़ा एवन क्रिकेट क्लब आयोजित लुड़ा एवन प्रीमियर लीग LPL 2025 की ये बेहतरीन प्रतियोगिता सीजन नंबर 5 लुड़ा एवन कासारियो कासाबेला गोल्ड। इस पूरे परिसर के सभी खिलाड़ी एकत्रित आकर इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए 27 फरवरी को शुरुआत हुई इस प्रतियोगिता की और कल यानी 2 मार्च ये आखिरी दिन होगा इस प्रतियोगिता का। साथ ही साथ आज शायद 1 मार्च और आज आप देखोगे दिवंगत कामगार नेता स्वर्गीय रतन बुआ पाठी स्मृति चषक इस प्रतियोगिता में मुकाबला होगा। देखिए राजन ठाणे रायगढ़ बनाम बेस्ट ऑफ इंडिया और रेस्ट ऑफ इंडिया यानी इन 2 टीमों के बीच मुकाबला होगा। एक तरफ करण अंबाला, एक तरफ हम देखेंगे केतन मात्रे। एक शानदार बैटल वहां पर होगा। लेकिन इससे पहले मैं इनवाइट करूंगा टॉस के लिए। चलिए दोनों टीमों के कप्तान से गुजारिश होगी, एक तरफ स्टार बॉयज और दूसरी तरफ होंगे शिव शंभो 11। यानी पहले जीत की तलाश में ये दोनों ही टीमें एक दूसरे के सामने, लेकिन एक एक जीत लेकर अब ये दोनों टीमों मैदान के अंदर। दूसरी जीत जो टीम मुकम्मल करेगी आज के दिन के अंतिम मुकाबले में वो खेलेगी। लेकिन शेड्यूल में थोड़े चेंजेस करेंगे हम। कल का जो पहला मुकाबला है वो हम आज खिलाएंगे, इस बात पर ध्यान दीजिए। तो जो भी टीम ओनर से, जो भी टीम के कप्तान है, उनसे गुजारिश होगी कि आप तैयार रहिए, क्योंकि आज के दिन का आखिरी मुकाबला वो खेला जाएगा। क्योंकि आज यदि हम बात करेंगे अजय तो एक 40+ एक बेहतरीन मुकाबला हम देखने वाले थे, लेकिन निकेश आपने हमें बहुत निराश किया, नाराज किया, क्योंकि हम पूरी तैयारी के साथ आए थे। चलिए कोई दिक्कत नहीं, कल मुकाबला ये खेला जाएगा। लेकिन कल निकेश देखिए हम 2 बजे तक प्रैक्टिस कर रहे थे कल, लेकिन आपने देखिए किए कराए पर पानी फेर दिया। आज फिर से जाके हमें प्रैक्टिस करनी होगी। तो चलिए चलते मुकाबले के। और कहाँ है बल्लेबाज भाई? शायद मुहूर्त ले रहे। मिल गया मुहूर्त भाई, चलिए अभी
देखिए रतन मानेरकर सर यहाँ से जाना है मांगरुल नाइट की टूर्नामेंट में, वहां पर साइना दादा पाटिल मांगरुल एसपी जरूर हमें कॉल कर रहे हैं कि कब तक आओगे। हमने बताया कि 7 तक हम आएंगे जरूर। 6:30 बजे बुलाया भाई, 6:30 पर वहां पर रिपोर्टिंग टाइम हमें दिया है। तो यहाँ पर आज जल्दी मुकाबले हमें कवर करने, तो इसीलिए हम रिक्वेस्ट कर रहे हैं बार बार। शर्बी देखिए हमारे साथ जुड़ चुके हैं वहां पर, शायद भाग्यवान चौहान इनकी सुकन्या वहां पर आप देख सकते हैं, शारबी। तो चलिए बार बार हम कॉल कर रहे हैं, कहाँ है कप्तान भाई? स्टार बॉयज 11 के कप्तान आ चुके हैं, शिव शंभो 11 के कप्तान आइए तुरंत। हमारे एवर ग्रीन देखिए यहाँ पर बात करेंगे, देखिए शाहू मामा बहुत ही बढ़िया पर्सनालिटी। देखिए बात करेंगे उम्र 55 लेकिन दिल बचपन। तो चलिए बात करेंगे यहाँ पर गेंदबाज दिनेश, इन्होंने हाईट्रिक चटकाई तो भाग्यवान चौहान के माध्यम से 500 रुपए का इनाम होगा। तो चलिए 5000 बोले भाई, भाग्यवान के दिल की धड़कने देखिए कैसे तेज हो गई, धक 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 धक। 30 गेंदे 60 रन, देखिए इतना कठिन तो है नहीं लेकिन आसान भी नहीं होगा। क्या होगा इस मुकाबले में? एक बेहतरीन कश्मकश, एक बहुत ही बड़ा मुकाबला, बिग फाइट मैच जिसे कहा जाता है। आज सभी के निगाहें यहाँ पर देखिए ऑनलाइन यूट्यूब पर 70 पर, क्योंकि वहां पर भी एक बहुत बड़ा मुकाबला है। लेकिन जो भी दर्शक आए यहाँ पर यूनिवर्सल टेनिस क्रिकेट पर, उन सभी दर्शकों का हम इस प्रतियोगिता में मैं प्रथमेश ठाकुर हार्दिक स्वागत करूंगा। पहली गेंद मिड ऑन पर, पैरों पर जोर से लगी है भाई, पैरों पर तो लगी है गेंद, जोर से तो नहीं लगी ना भाई, थोड़ा ख्याल रखिए। विनोद दादा इंतजार कर देखिए हमारे इनके माध्यम से आईवा कैच के लिए देखिए भाग्यवान 200 रुपए का नकद इनाम है। तो जाइए एक बार मैदान की सैर सपाटी कर आइए आप। इस बार बेहतरीन स्लो के फील्डर वहां पर मौजूद, रुकने नहीं वाली है, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस ओवर के बाद करेंगे टॉस। हॅलो, चला साऊ सरांना विनंती करतो की या टॉससाठी यापुढे जी मॅच होणार आहे स्टार बॉयज विपक्ष शिशंभो यांच्यामध्ये यापुढील मॅच होणार आहे लुझर लुझर विरुद्ध। टॉस उडवत आहे साऊ साहेब, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत। तर नक्की टॉस जिंकलेला आहे शिशंभो, निर्णय लवकर कळवा आपला काय असेल तो, वळूया कॉम बॉक्स मध्ये। बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस बार, फील्डर वहां पर मौजूद। ये बहुत ही बेहतरीन मुकाबला होगा, देखिए एक बढ़िया मुकाबला होगा ये, क्योंकि 60 रन का पीछा यहां से करना है। देखिए हमारे अदबिक विश्वनाथ मात्र देखिए यहाँ पर मुकाबले का आनंद लेते हुए लोढ़ा प्रीमियर लीग। चलिए इनका भी तहे दिल से स्वागत करेंगे। आइए हमारे अतिथि मंच पर, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत लीजिए भाई। क्या बढ़िया ये स्ट्रोक खेला है, गुड ना टेक और तमाशा नहीं, यहां पर ये सिक्सर देख, बहुत ही बढ़िया, मिड विकेट के बाहर 6 रन के लिए। इस देखिए हमारे केतन मात्रे के सबसे नन्हे मुन्ने और सबसे बेहतरीन फैन हम बात करेंगे अदबिक विश्वनाथ मात्रे, देखिए यहाँ पर आते हुए इनके तहे दिल से हार्दिक हम स्वागत करेंगे। वंडर बॉय ऑफ ठाणे, बाइकर मैन, केतन मात्रे के बहुत बड़े फैन है, उम्र से जरूर छोटे लेकिन बहुत बड़े फैन है वो केतन मात्रे के। आपका तहे दिल से स्वागत होगा अदबिक। आइए हमारे मुख्य अतिथि मंच पर। तो चलिए यहाँ पर बात करेंगे कुल टोटल की 11 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए, 11 रन ऑन बोर्ड। अगली पेशकश, ओ इस बार ऑन साइड पर बढ़िया प्रहार किया है, फिर एक बार स्वीप कर दिया है, बॉल गई स्क्वायर लेग के बाहर, मिलेंगे 4 रन। तो चलिए यहाँ पर बात करेंगे इसी चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर में स्कोर मित्र बताएंगे हमारे अजय। 15 रन स्कोर बोर्ड पर, 15 रन ऑन बोर्ड।
देखिए बढ़िया स्ट्रोक था, बहुत ही बढ़िया। स्क्वायर एंगल से तो देखने में और बढ़िया दिख रहा है ये, शानदार स्ट्रोक। ये लीजिए अगली पेशकश, उठाकर मारा है, घूम कर मारा है, देख घुमा के, बहुत ही बढ़िया, शानदार जानदार, असरदार, दमदार, ये आएगा लंबा 6 रन। कितने खिलौनों से खेला है तू। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त, 21 रन स्कोरबोर्ड पर, 21 रन ऑन बोर्ड। ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। श्रवण हेच भक्तिमार्ग ज्यांनी आपल्याला खर तर शिकवलं। ज्येष्ठ निरूपणकार त्यांच्या पवित्र स्मृति विनम्र अभिवादन आज जयंती निमित्त। तो चलिए टोटल की बात करेंगे, 21 रन। टाइम के साथ देखिए थोड़ा कॉपरेट करना होगा भाई आपको, क्योंकि एक 24 गेंदे और 39, अभी भी जीत के लिए फासला बहुत दूर, लेकिन कुछ भी हो सकता है। पहले ओवर में ऐसी अगर बल्लेबाजी भी तो क्यों ना अगली आने वाली 2 से 3 ओवर में शायद ही मुकाबला भी पूरा हो सकता है। लेकिन खेल क्रिकेट का यहाँ पर अनुमान लगाना बहुत ही मुश्किल होता है, और जो अनुमान हालांकि अक्सर लगाए जाते हैं कि हर बार वो सही होंगे, इस बात की कोई गारंटी, नो गारंटी। ये संपर्क अच्छा है, इनफील्ड के ऊपर से खेला है, वैकेंट एरिया से गेंद पीछे, फील्डर भाग रहे हैं लेकिन नहीं रुकने वाली है गेंद, चली गई है बाउंड्री लाइन के बाहर, शानदार 4 रन। बढ़िया बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी हो रही है भाई, रन बन रहे हैं यहाँ पर बड़ी तेजी से रन बन रहे, और ये बनने जरूरी भी थे, क्योंकि मैदान में जब आप गेंदबाज पर प्रेशर लाओगे तभी तो रन बनेंगे। लेकिन इस बार फाइन खेला है, खराब गेंद थी, लेग स्टंप पर थी, शादी फाइन लेग के बाहर, 4 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी, समझदार है बल्लेबाज, उन्हें पता है कैसी गेंद आएगी, कैसे स्ट्रोक खेलना है, जितनी गेंदें अलग उतने स्ट्रोक अलग। बढ़िया बल्लेबाजी। लीजिए लॉपटेड ऑफ ड्राइव, प्रथमेश के सिर के ऊपर से, नो चांस फॉर द फील्डर, एंड द गैप। खिलाड़ी वहां पर पहुंचने का प्रयास कर रहे थे लेकिन भागते रहे, देखते रहे, गेंद गई कवर्स के पार, 4। कौन खिलाड़ी कौन अनाड़ी पता लगेगा आज के दिन के आखिरी मुकाबले में, क्योंकि जो जीता वही सिकंदर कहा जाता है। तो कौन होगा सिकंदर का मुकद्दर, देखेंगे आज की 4 टीमों से कौन सी एक टीम निकलेगी टॉप 4 के लिए। 21 गेंदे 27 रन। इस बार नजाकत दिखाने का प्रयास, लेट कट करना चाह रहे थे, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर गेंद को रुकाया गया, सिर्फ 1 रन सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। तो चलिए कुछ टोटल की बात करेंगे यहाँ पर। देखिए हमारे अजय में बताते हुए 34 रन स्कोरबोर्ड पर अब तक।
20 गेंदे 26 की जरूरत। चौतीस रन लग गए अब तक स्कोरबोर्ड पर। वो यहाँ पर जड़ में डाले भी गेंद, सॉफ्ट हैंड से खेल कर निकाला है शॉट का बर्स्ट पर। ठीक है, सिंगल और डबल पर फोकस किया है फिलहाल। उन्नीस गेंदे 25 रन की जरूरत होगी इस मुकाबले में। शांत हुआ है फिलहाल मुकाबला, इससे पहले तगड़ी बल्लेबाजी हो रही थी। पिछले एक दो गेंदों पर देखा जाए तो पिछले 3 गेंदों पर 3 चौके लगाए, लेकिन उसके बाद रुकाया गया। ये डॉट बॉल की समाप्ति, पहली 3 गेंदे बल्लेबाज के नाम पर, फिर अगली 3 गेंदे गेंदबाज के नाम पर। ये बैटल बहुत अच्छा हुआ। ओवर का बाद खेल समाप्त दूसरे ओवर का, और 2 ओवर के बाद कुल टोटल की बात करेंगे। चलिए यहाँ पर 35 रन 2 ओवर के बाद, बढ़िया शुरुआत बिना किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाले 18 गेंदे और 25 के दरकार। कम ऑन डीजे। दो ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 35 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अच्छी बल्लेबाजी हो रही है। देखिए अमोल और रोहन की यदि यहाँ पर बात करें, दोनों ने बहुत ही बढ़िया कंट्रीब्यूशन दिया है। पहले तो बात करेंगे, देखिए 17 रन स्कोरबोर्ड पर यहाँ पर जोड़े इंडिविजुअली 4 गेंदों में, यानी कि बात करेंगे देखिए 400 के ऊपर का औसत, 425 के औसत से बल्लेबाजी कर रहे। और दूसरी तरफ हम बात करेंगे, देखिए 200-250 के औसत से बल्लेबाजी कर रहे अमोल। यानी दोनों ही बल्लेबाज तगड़ी बल्लेबाजी कर रहे, शानदार बल्लेबाजी कर रहे। हर एक गेंदबाज की कमर तोड़ ऐसी बल्लेबाजी हम कह सकते हैं। लेकिन तीसरे ओवर में कमबैक करना बेहद जरूरी होगा पवार ब्रदर्स को। पवार ब्रदर्स की पावर तो अब फिलहाल कम पड़ रही है ऐसे लग रहा है, क्योंकि 60 का पीछा करते हुए 35, पहले ही 12 गेंद पर लगे लीजिए। एक और शानदार घुटना टेका, और ये दर्शकों ने लंबा सिक्सर देखा। एक और स्वीप का ये बढ़िया स्ट्रोक, गेंद गई स्क्वायर लेग के ऊपर से। एलपीएल ब्रांडेड 6 रन। बढ़िया बल्लेबाजी हो रहे भाई, यहाँ पर रन बन रहे। प्रोडक्टिव मैन्युफैक्चरिंग स्ट्रोक्स यहाँ पर देखिए, रन बनाने वाले ये स्ट्रोक से। कमेंट्री बॉक्स एंड से अगली पेशकश, विकेट स्मैश किया इस गेंद को, डीप पॉइंट पर गेंद, दूसरे के लिए पलटेंगे ना भाई ना, एक में संतुष्ट। तो चलिए टोटल की बात करेंगे सिंगल के साथ। यहाँ पर 42 रन, अब आने वाली 16 गेंदे 18 की दरकार। 3 बड़े स्ट्रोक और मुकाबला पूरा हो सकता है, लेकिन क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे कि रुक कर खेलेंगे, ये भी सवाल है। तो क्या होगा देखा जाएगा। 4 गेंदे इस ओवर की अभी विशेष। अगली पेशकश, ये अगली गेंद, खड़े खड़े खेलने का प्रयास। देखिए कदमों का कोई इस्तेमाल यहाँ पर नजर आया नहीं। विकेटों के पीछे बात करेंगे, देखिए विकेट कीपर की भूमिका में प्रथमेश यादव का आप देख सकते हैं, जिन्होंने तगड़ी बल्लेबाजी की। आखिर के ओवर में लगभग 18 रन जोड़े अपनी टीम के लिए, 3 छक्के दागे वही विकेटों के पीछे। ओ यहाँ पर लॉप करना चाह रहे थे, मन बना लिया था, लॉन्ग अपर फील्डर मौजूद, कैच तो पूरा नहीं हो पाया भाई। वहां पर देखिए खराब फील्डिंग हम कह सकते हैं, क्योंकि एक आसान सा कैच था लेकिन लपक नहीं पाए। आज एग्जीबिशन मैच होने वाला था, हम पूरी तैयारी के साथ आए थे, लेकिन नहीं, शायद वो मैच कल खिलाया जाएगा। कल का एक मुकाबला आज खेला जाएगा। जो 2 टीमें आज खेलने के लिए तैयार हुई है, उन दोनों टीमों का हम मनपूर्वक आभार व्यक्त करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से, क्योंकि जरूर मैनेजमेंट टीम को उन्होंने कोऑपरेट किया है। अच्छा जरूर योगदान रहा उन दोनों टीमों का। विजय 11 और राबा 11 के बीच में मुकाबला होगा। आगे निकल कर मारने का प्रयास, क्योंकि देखिए सभी खिलाड़ी तुरंत अवेलेबल होते ऐसे नहीं। किसी को काम से आना पड़ेगा, कोई बिजनेस कर रहा है वो संभल कर आना पड़ेगा, कोई घर पर है उस चीज का ध्यान रखना होगा। तो सब चीजें संभल कर एक टेनिस बॉल क्रिकेट प्लेयर को अपनी जो क्रिकेट की मैच है वो खेलने आना पड़ता है। तो सब चीजें देखनी पड़ती है, संभलनी पड़ती है। जरूर प्रशंसा करेंगे हम दोनों टीमों की। फुल टॉस ऑन साइड पर मोड़ा है, कलाइयों का शानदार इस्तेमाल, डीप मिड विकेट पर यह गेंद
फील्डर वहां पर मौजूद और बस एक सिंगल। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर यहाँ पर देखिए 3 ओवर का खेल समाप्त, 47 रन 47। अब आने वाली 12 गेंदे 13 की दरकार, 12 गेंदे 13 रन। थैंक यू। चलिए बहुत समय ले चुके आप ड्रिंक्स ब्रेक के लिए, तुरंत मुकाबला शुरू करिए। कड़क धूप मैदान में 12 गेंदे 13 की दरकार होगी। देखिए ओम साई योगीराज 11 मुकाबला फिनिश जल्दी करना है उन्हें, क्योंकि उन्हें पता है समय का महत्व। आज लगभग 7 मुकाबले हमें कवर करने हैं और कल के दिन में भी बात करेंगे तो लगभग अजय देखिए 9 मुकाबले, यानी 6 हमारे लीग स्टेज के, 2 सेमीफाइनल और एक मेगा फाइनल का मुकाबला होगा। लेकिन 6 लीग स्टेज में से एक मुकाबला हम आज खिलाने वाले, यानी 5 लीग स्टेज के मुकाबले होंगे। एक मुकाबला होगा एग्जीबिशन का और 2 सेमीफाइनल और एक फाइनल। ऑन साइड पर टर्न किया है, अच्छा ये स्ट्रोक है, सिंगल के लिए पलटे, दूसरा पूरा हो सकता है लेकिन नहीं, नो रिस्क। सिंगल के साथ तो टोटल आगे बढ़ता हुआ यहाँ पर 11 गेंदे और 12 की दरकार होगी। 11 गेंदे 12 रन। शानदार मुकाबला, दो टीमें ओम साई योगीराज बनाम पवार ब्रदर्स के बीच मुकाबला आप देख सकते हैं। सभी टीम ओनर्स का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे, क्योंकि उन्होंने जरूर टीम यहाँ पर खरीदी इस प्रतियोगिता में। लेट कट, बैकफुट पर जाकर कट करना चाह रहे थे लेकिन फील्डर वहां पर मौजूद थे। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुछ स्कोर की बात करेंगे। देखिए यहाँ पर 10 गेंदे और 11 रन, 10-11 का ये इक्वेशन फिलहाल मैदान के अंदर। 3 स्टैंड्स दर्शकों के लिए नजर आएंगे आपको। स्वर्गीय संदीप मोतीराम पाटिल स्टैंड, श्रीमान श्रीपद जी मात्रे सर स्टैंड, स्वर्गीय कुमार धीरज पाटिल स्टैंड। ऑफ साइड रीजन पर फोर्स किया है, बढ़िया स्ट्रोक अलोंग द कार्पेट, गेंद पीछे कवर्स पर, फील्डर वहां पर मौजूद, बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए। लेकिन देखते देखते दोनों बल्लेबाजों को अवसर मिला वहां पर, दोनों के साथ टोटल आगे बढ़ता भाई 51 रन। अब रन बॉल इक्वेशन अजय देखिए 9 गेंदे 9 रन, 9 गेंदे 9 रन, 9 रन 9 गेंदे। ये इक्वेशन, ये आसान सा इक्वेशन है। 51 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। फिर एक बार कोलेगा वेंट से स्लॉट पे थी, इनफील्ड के ऊपर से खेला, लॉफ्टेड ऑफ ड्राइव का बेहतरीन स्ट्रोक है, फील्डर वहां पर मौजूद, फिर एक बार दूसरे के लिए पलटे और देखते देखते 2 रन मुकम्मल। 1 शॉट का कॉल किया अंपायर ने, यानी 2 रन लेकर भी फायदा कुछ हुआ नहीं भाई, एक तो मिलेगा। चलिए सिंगर के साथ टोटल आगे बढ़ता है 8 गेंदे और 8 रन, 8 गेंदे 8 रन। कहीं ना कहीं ये मुकाबला जल्दी पूरा करने का प्रयास बल्लेबाजों का यहाँ पर शुरू है। देखिए लेकिन रन तो पूरी करनी होगी आपको। ऑफ ड्राइव किया है, फिर एक बार देखिए लॉन्ग ऑफ,
एक्स्ट्रा कवर उस फील्डर को बार बार व्यस्त रखा है, थक चुके हैं वो फील्डर भी, इसलिए 3 से 4 गेंदें वहां पर ही जा रही है। दौड़ लगा रहे यहाँ से वहां, वहां से यहाँ, कभी कवर्स में भाग रहे, कभी लॉन्ग ऑफ पर आ रहे, और बेहतरीन फील्डिंग, अब तक तो गलती हुई नहीं उनसे। 7 गेंदे 7 रन, आखिरी गेंद इस ओवर की। अच्छा स्ट्रोक है, बैकफुट में जाकर कट किया है, गैप में खेला है, बैकवर्ड ऑफ पॉइंट पर, इनटू द गैप, बैकवर्ड ऑफ पॉइंट के बाहर, 4 रन के लिए आखिरी 6 गेंदे शेष, और आखिरी 6 गेंदों में जीत के लिए 3 रनों की दरकार। शिव शंभू 11 टॉस आपने जीता है, लेकिन निर्णय क्या है आपने अब तक बताया नहीं प्लीज। छह गेंद 3 रन, लॉप किया है, गेंद हवा में, विकेट की संभावना, और कैच लीजिए, कैच ड्रॉप किया है भाई, चिड़िया चुप गई खेत। आसान सा ये मौका था। अब मुकाबले में यदि आपको दिखे आखिरी गेंद तक ये मुकाबला चला ना, तो ऐसे कैचेस तो लेने होंगे। कैच ड्रॉप किया, जीवन दान मिला, साथ ही साथ 1 रन भी मिल गई, लेकिन अब आने वाली गेंदें शेष होंगी 5, और 5 गेंदों में जीत के लिए लगभग 2 रनों की दरकार। यदि 1 रन बनता है तो सुपर ओवर में मुकाबला, 2 रन बनता है तो बल्लेबाजी करती हुई टीम जीत जाएगी, यानी ओमसाई योगीराज जीत सकती है मुकाबला। 5 गेंदे 2 रन, ऑन साइड पर टर्न किया है, अच्छा ये स्ट्रोक है, फील्डर वहां पर भाग रहे, दूसरे के लिए पलटेंगे, हाँ दूसरा रन क्या मुकम्मल हो पाएगा, जरूर ये तुक्का लगा, और इसी 2 रन के साथ मुकाबला पूरा हुआ। 4.2 ओवर में 60 रन चेस किए, 60 रन सक्सेसफुली चेस डाउन बाय ओमसाई योगीराज 11। वेल प्लेड बॉयज, अ बिग कांग्रेचुलेशन, टॉप 8 में पहुंच चुकी है ओमसाई योगीराज टीम। 60 रन सफलतापूर्वक चेस किए गए, अभिनंदन। तो चले चलते इस मुकाबले के हीरो, हालांकि बात करेंगे 1 विकेट चटकाई, साथ ही साथ 17 गेंदों में 33 नाबाद बनाए, 10 विकेट से जीता मुकाबला। अमोल रहे इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच। दोनों ही टीमें लाइनअप करिए, सेकंड करिए और फिर मैदान छोड़िए। अमोल इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच रहेंगे।